सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। कृषी खरेदी घोटाळ्यावरनं दमानियांनी मोठा बॉम्ब फोडत धनंजय मुंडेंच्या कृषी मंत्रीपदाच्या कारकिर्दीत तब्बल 350 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। कृषी क्षेत्रातल्या 5 वस्तूंच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। विशेष म्हणजे एबीपी माझाने कृषी खरेदी गैरव्यवहार सर्वप्रथम चव्हाट्यावरती आणला होता। त्यावरती आज अंजली दमानियांनी आरोप केले। दमानियांनी धनंजय मुंडेंच्या तातडीच्या राजीनाम्याची आणि तसंच चौकशीचीही मागणी केली आहे। आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन अंजली दमानियांनी विविध आरोप केलेले आहेत, पाहूयात। नॅनो युरियाची बॉटल जर ऑनलाईन मध्ये आज तुम्ही बघताय, इफकोच कंपनीची बॉटल 500 ml चीच बॉटल आहे, त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला 92 रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या 19.5 लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो 92 रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की 50% पैसे गेलेत, पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे। आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती, आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।